नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर श्याम मेश्राम 1942. ओके, आज आपण इथं बघणार आहोत गणिताचे काही प्रश्न जे की यवतमाळ पोलीस भरतीमध्ये मागच्या वर्षी विचारले गेलेले आहे. त्याच मागच्या वर्षी जे विचारले गेलेले जे प्रश्न होते गणिताचे तेच प्रश्न आपण इथं घेऊन आलेलो आहोत आणि ते पूर्ण प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूया. ओके, बघा इथं आपल्याला दिसत आहे गणित अवघड नाही, फक्त त्याच्याशी मैत्री करा. गणित हे अवघड नसतो, गणिताशी आपल्याला काय करायचं असतं, मैत्री करायची असतं. जर मग प्रत्येक प्रश्न उत्तरासाठी जर आपण गणिताशी काय केली, मैत्री केली, तर प्रत्येक प्रश्न तो सुद्धा आपल्याला उत्तर सांगेल. ओके, तर चला गणित शिकायचं स्मार्ट पद्धती. गणित जर आपल्याला शिकायचं असेल तर त्याच्या काही पद्धती असतात, त्या पद्धतीने आपण एकदम सोप्या भाषेमध्ये शिकू शकतो. तर चला जास्त वेळ न करता आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया. तर बघा पहिला प्रश्न दिसतो मला इथे. बघा काय प्रश्न आहे पहिला, की एक तुम्हाला इथे सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला, सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे. काय सिम्प्लिफिकेशन दिलेलं आहे, कंसामध्ये 12 × 3 + 4 कंस पूर्ण भागीला 8 - 5 बरोबर किती येणार हे आपल्याला त्यांनी विचारलेलं आहे. आता याला जर आपल्याला सोडवायचं असेल तर याच्यासाठी एक रूल आहे. तो रूल आपल्याला पाठ असलेला तो म्हणजे कोणता, कण चे भागू बे हा रूल आपल्याला पाठ असायला पाहिजे. कंचे भागू बेव. ओके, जर हे आपल्याला माहित असेल तर आपण इझिली या प्रश्नाला सोडवू शकतो. मग ते कसं सोडवणार आपण, तर बघा पहिला आपल्याला माहित पाहिजे क मीन्स काय होतो, क मीन्स होतो कंस. म्हणजेच आपल्याला या पूर्ण पदावलीमध्ये त्याला सिम्प्लिफिकेशन म्हणतो आणि मराठी पदावली म्हणतो. या पदावलीला किंवा या सिम्प्लिफिकेशन मध्ये पहिले आपल्याला कंस सॉल्व्ह करावा किंवा कंस सोडावा लागतो. त्यानंतर चे मीन्स काय होतो, चे मीन्स होतो चे किंवा याचा आपण चेला आपण गुणाकार सुद्धा म्हणतो. ओके, त्यानंतर भा मीन्स भागाकार होतो, गु मीन्स गुणाकार होतो, बे मीन्स बेरीज होतो आणि व मीन्स वजाबाकी होतो. म्हणजेच आपल्याला या सिम्प्लिफिकेशन मध्ये पहिले आपल्याला कंस सोडावा लागेल, त्यानंतर चे सोडावं लागेल, त्यानंतर भागाकार, त्यानंतर गुणाकार, त्यानंतर बेरीज आणि लास्टला वजाबाकी करावं लागेल. तर चला या प्रश्नाला कसं सोडवायचं ते बघूया आपण. ओके, आपल्याला नियम तर माहित झाला. चला पहिला आपण सांगितलं कंस भाग बेरुनुसार आपल्याला कंस सोडवावा लागेल. कंसामध्ये काय दिले आपल्याला 12 × 3 + 4 बरोबर आहे. पहिला आता याच्यामध्ये तो रूल लागणार नाही, कंस भागू दे होता. यामध्ये आपण कंस भागू बेरुनुसार जर आपल्याला कंस सोडवायचा असेल तर यामध्ये पहिले आपण गुणाकार करावा लागेल. मग 12 × 3 12 किती होतो 36 आणि हे काय आहे 4. 36 + 4 होतो 40. म्हणजे त्याचं जे उत्तर आलेलं आहे ते आलेलं आहे 40 आणि उरला आहे आपल्याकडे भागीला 1 - 5 भागीला 8 - 5. आता याच्यामध्ये आपण काय करणार, पहिले भागाकार सोडवून घेणार. भागाकार सोडून घेणार. मग 8च्या पाड्यामध्ये 40 येतो का, प्लस कोणत्या नंबरला येतो, 5 नंबरला येतो. 8च्या पाड्यामध्ये 40 कोणत्या नंबरला येतो, 5 नंबरला. आता म्हणजे 40 म्हणजे 8 ने जर आपण 40 ला भागलं तर उत्तर काय येणार आपल्याकडे 5 येणार. 5 आता आपल्याकडे कुठलं काय 5 - 5 त्याच्या आन्सर काय येणार आपल्याकडे 0. म्हणजे ऑप्शन नंबर 0 कुठे आहे आपल्याकडे, म्हणून आपला ऑप्शन काय येणार क. ओके, समजलं असेल सगळ्यांना. जर सगळ्यांना समजलं असेल तर सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे बोलूया. बघा पुढचा प्रश्न दिसतोय आपल्याला की जर अधिक म्हणजे गुणिले, अधिकला काय म्हटलेलं आहे त्यांनी, गुणिले म्हटलेलं आहे. वजाबाकीला काय म्हटलेलं आहे, भागिले म्हटलेलं आहे. गुणाकाराला काय म्हटलेलं आहे, अधिक म्हटलेलं आहे. आणि भागाकाराला काय म्हटलेलं आहे, वजाबाकी म्हटलेलं आहे. असं त्यांनी आपल्याला या वाक्यामध्ये सांगितलं. मग त्यांनी विचारलं आपल्याला तर खालील समीकरण सोडवा. ही समीकरण दिलेलं, या समीकरणाला आपल्याला सोडवायचं. काय समीकरण दिलेलं आपल्याला बघा बरं, 20
वजा 5 अधिक 16 भागेला 4 गुणिला 30. याचं उत्तर काय येणार ते आपल्याला फाइंड आउट करायचं किंवा शोधावं. मग आपल्याला माहिती आहे आता अधिकच्या जागी गुणिले यूज करायचं आहे, वजाच्या जागी भागिले यूज करायचं आहे, गुणाकाराच्या जागी अधिक वापरायचा आहे आणि भागाकाराच्या जागी वजाबाकी वापरायचा आहे. मग आपण काय करूया, हे जे आहे हे जे नंबर असते ते आपण अगदीच लिहून घेऊया जसेच्या तसे. याच्यामध्ये आपल्याला हे जे सिम्बॉल दिसत आहे सिम्बॉल आपण लिहू. आता बघा इथे काय होतं वजा होतं, वजाला आपल्याला काय लिहायचं आहे, इथे जर वजाबाकी असेल तर वजाच्या जागी आपल्याला भागिले लिहायचं कारण इथे अधिक आहे 5 आणि 16च्या मधामध्ये काय आहे अधिक आहे. अधिक साठी आपण काय वापरतो, अधिक साठी आपण वापरतो गुणिले, म्हणून आपण इथे लिहिणार गुणिले. त्यानंतर इथे भागाकार आहे, भागाकारासाठी काय सांगितलं आहे, काय सांगितलेलं आहे वजाबाकी, म्हणून इथे काय करणार आपण वजाबाकी. आणि गुणाकाराच्या जागी काय सांगितलेलं आहे, गुणाकाराच्या जागी त्याला अधिक अधिक. आता याला आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला आपला आन्सर घेऊन बघा. आता पहिला पुन्हा करून भागानुसार सॉल्व्ह करणार. 5 20 म्हणजे याचं उत्तर आलं 4 गुणिले 16 वजा 4 अधिक 30. ओके, पुन्हा दोघांचा गुणाकार करून घेणार. 16 64 वजा 4 अधिक 30. पुन्हा याचा करून घेऊया. 64 मधून जर 4 काढले तर किती उरणार 60 अधिक 30. 60 अधिक 30 सगळ्यांना माहिती किती येतो 90. ऑप्शन नंबर आहे का, यस, बी नंबरचं ऑप्शन. समजलं सगळ्यांना. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा पुढचा प्रश्न काय म्हणतो की ब हा क पेक्षा 7 वर्षांनी लहान आहे. त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 असल्यास ब चे वय किती. आता हे वयवारीचा प्रश्न. ओके, हा मुलांना खूप टफ जातो. बघा एकदम सोप्या ट्रिकने कसं सॉल्व्ह करतो सगळ्यांनी लक्ष पुरवलं आहे का. काय म्हणतो त्यांनी बघा, ब हा क पेक्षा 60 वर्षांनी लहान आहे. एक ब आहे आणि एक कोण आहे क आहे. आता ब म्हणतो हा ब क पेक्षा 60 वर्षांनी लहान आहे, म्हणजे क माहिती नाही आपल्याला काय तर क ला आपण एक करूया. ब ला काय म्हणणार मग, ब हा क पेक्षा 60 वर्षांनी लहान आहे, म्हणजे इथे काय लिहावं लागेल आपल्याला 1. लहान म्हणजे काय वजा करावं लागेल किती 7. समजलं एवढं कसं लिहिलं. ओके, त्यानंतर बघा त्या दोघांच्या वयांची बेरीज 43 आहे. या दोघांच्या वयांची बेरीज म्हणजे अधिक किती आहे म्हणजे यांची दोघांची बेरीज 43. बघा आपण हे समीकरण बनवलं आहे, एवढी इझी असतं. समीकरण बनलं तर आपल्याला कोणतंही समीकरण सॉल्व्ह करता येतं आपल्याला. मग नंतर काय म्हटलं असल्यास ब ची वय किती, ब ची वय सांगायची आपल्याला. ब म्हणजे काय x - 7, x वजा 7. याचं सांगायला पहिला आपण x ची किंमत काढून घेऊया. x + x किती होणार 2x होणार. किती होणार 2x वजा 7 जशाच्या तशी आणि ही 43 सुद्धा तशीच्या तशी. आता बघा 2x जशात कसा ठेवला मी वजा 7 होता. जर आपण इकडे बरोबरच्या जर इकडे नेला आपण उजव्या साईडला तर तो काय होते वजा 7 अधिक होईल. म्हणून इथे काय लिहिणार आपण 43 वजा होता इकडे लिहिला तर अधिक 7. मग आता पुन्हा 2x 43 अधिक 7 किती होतो 50. किती होतो 50. आता इथून आपल्याला 2x ची व्हॅल्यू आली पण आपल्याला फक्त काय माहिती हा 2 पण त्याच्यासोबत पाहिजे. मग आता मला सांगा या दोघांमध्ये कोणता सिम्बॉल आहे, कोणता सिम्बॉल नाही. जिथं कोणता सिम्बॉल असतो तिथं असतो गुणाकार. म्हणजे त्या दोघांमध्ये काय आहे गुणाकार आहे. जरी आपल्याला दिसत नसेल ते पण गुणाकार असतो. ओके, मग हा 2 पाहिजे नाही आपल्याला तर आपण इकडे गुणाकारामध्ये x च्या गुणाकारामध्ये इकडे गेला तर कशा करणार तो भागाकारामध्ये. x अधिक x इक्वल टू 50 भागिले 2. आता जर आपण 2 ने 50 ला भागलं तर उत्तर काय येतं 25. आता तुम्ही काय करणार x ची व्हॅल्यू किती आली 25. ऑप्शन मध्ये दिसते का 25, यस, ऑप्शन बी टिक करून टाका. बट हे रॉंग असतो, असं करायचं नाही. त्यांनी कोणाची आपल्याला विचारलेलं आहे ब चं वय विचारलेलं आहे. कोणाचं वय विचारलं ब चं वय. बघा इथे काय किती आहे त्यांनी ब चं वय x - 7 x वजा 7. हे x हे जे 25 काढले हे तुम्ही x ची व्हॅल्यू काढली, x ची किंमत 25 पण त्याच्यातून वजा 7 करावं लागेल ना तेव्हा आपल्याला ब चं वय मिळेल. मग आपल्याला इथे वजा करावं लागेल. आता
25 वजा 7. जेव्हा आपण 25 मधून वजा 7 केले तर उत्तर किती येतो 18. मग आपला ऑप्शन नंबर काय होणार ए. समजतं सगळ्यांना. बघा x ची व्हॅल्यू काढून जर तुम्ही इथं गडबडीमध्ये टिक केलं तर तुमचा इथं एक मार्क जाण्याचा आन्सर जरी बरोबर काढला तरी एक मार्क तुमचा काय होतो चुकून जातो. म्हणून काळजीपूर्वक सगळ्यांनी प्रश्न बघायचा त्यानंतरच टिक करायचा. ओके समोरचा प्रश्न घेऊया. बघा समोरचा प्रश्न एक तुम्हाला दिसतो. एक इथे आकृती दिसते तुम्हाला. शेजारच्या आकृतीत त्रिकोणाची संख्या किती. त्रिकोणाची संख्या म्हणतो ओके. बघा हे बाहेर जाऊन घेऊया आपण. हा 1 हा 2 हा 3 हा 4 हा 5 हा 6. किती दिसत आहे आपल्याला 6 दिसत आहे. आणि हे बघा हा एक दिसतो 7 आणि हा एक दिसतो 8. किती आहे यामध्ये मग एकूण शेजारच्या आकृतीची संख्या किती आहे 8. समजलं. आणि कोणती पण असं स्टार आला तर त्याच्या जी कोणाची त्रिकोणांची जी संख्या असतात ते 8 असतात. ओके हे पण लक्षात ठेवा. समोरचा प्रश्न घेऊया. बघा यवतमाळ जिल्हा पोलीस भरती 2022-23 पोलीस शिपाई मध्ये विचारलेला प्रश्न सगळे तिथलेच आहे विचारलेले पण बघूया. बघा काय म्हटलेला एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. आता एक शेत आहे. सपोज हे माझ्याकडे आहे शेत आहे. या शेतामध्ये काही गायी करत आहे आणि गुराखी. गुराखी म्हणजे काय गाईला राहणं. जो गाई राहतो ना त्याला आपण गुराखी म्हणतो. ओके एका शेतात काही गाई आहे काही गाई आहेत का आणि काही गुराखी आहे. आता गुराखी किती आहे गाय किती आहे ते आपल्याला सांगितलं नाही. फक्त त्यांनी म्हटलं की काही गाई आहेत कितीतरी आहे. ठीक आहे समोर बघूया आपण. गाई आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 आहे. यांची जी पायांची संख्या आहे किती आहे पायांची संख्या किती आहे 98 आहे. मग त्यांनी म्हटलं डोक्यांची संख्या 26 आहे. डोक्यांची संख्या किती आहे डोक्यांची संख्या किती आहे 26 आहे. तर त्या ठिकाणी गाई व गुराखी किती. तर त्या ठिकाणी त्या शेतामध्ये गाई आणि गुराखी किती त्यांनी विचारलेला. आता गुराखी म्हणजे आपल्याला माहित होते की माणूस होता. आता माणसाला माहिती आहे आपल्याला किती पाय असतात 2 आणि गाईला किती असतात 4. याच्यावरून आपण काढू शकतो किंवा ऑप्शनवरून सुद्धा आपण काढू शकतो. तर आपण ऑप्शनवरून काढून बघूया. तिथे काय म्हणतात त्यांनी डोक्यांची संख्या किती आहे 26 आहे म्हटलं. बरोबर आहे. डोक्यांची संख्या किती आहे 26 आणि पायांची संख्या किती आहे 98. मग आपण याच्यानुसार बघूया. पहिले जे असणार ते काय असणार आपल्या गाई असणार आणि दुसरे जे असणार ते काय असणार आपले गुराखी असणार. मग 24 गाई आहे किती 24 गाई आहे. मग 24 गाईचे पाय किती होणार 4. 4 मध्ये गुणाकार करावा लागेल आपल्याला. बरोबर आहे. आपल्याला 24 गायीची पायांची संख्या मिळणार. बघूया 4 × 16 16 6 हाताला 1 4 × 8 8 1 9 96 आणि 2 काय आहे गुराखी. गुराखीला 2 पाय असणार म्हणजे ते 4 पाय किती झाले 100 किती पाय आहे म्हणजे 100. पण आपल्याला पायांची संख्या किती दिलेली आहे 98. म्हणजे पायाची संख्या किती पडतात 100. म्हणून ऑप्शन आपलं ए होणार का नाही. दुसरीकडे जाऊया आपण. बघा 20 गाई दिलेला आहे 20 × किती होणार 80. म्हणजे गायाच्या पायाची संख्या झाली 80 आणि 6 माणसं दिलेला आहे म्हणजे त्याची किती होणार 12. बरोबर आहे. 6 × 12 म्हणजे किती देणार 2 आणि हा किती देणार 9 92. म्हणजे किती झाले 92. पण त्याने पायाची संख्या किती सांगितली आपल्याला 98. इथे पण नाही म्हणजे हे पण ऑप्शन आपल्याला रॉंग होणार. त्यानंतर थर्ड ऑप्शन कडे जाऊया आपण. बघा थर्ड ऑप्शन काय दिलेला आपल्याला 23 आणि 3. आता 23 गुणिला 3 23 गुणिला 23 गुणिला 4. 23 गाई आहे त्यांच्या पायाची संख्या काढून 3 × 12 1202 चला 1 4 × 8 8 1 9 किती झाले 92. ही गायांची पायाची संख्या गायाच्या पायांची संख्या. आता गुराखीची काय गुराखी किती दिलेली आपल्याला 3. मग 3 गुराखी आहे 3 आणि एका गुराखीला 2 पाय म्हणजे 2 नी गुणाकार करावा लागेल 3 × 6. आता जर आपण दोघांची जर आपण बेरीज केली 92 अधिक 6 आपल्याकडे काय येणार उत्तर 98. म्हणजे त्यांच्या पायाची संख्या 98 आहे.
मग पायाची संख्या तर त्यांना 91 सांगितली होती आणि अजून त्यांनी म्हटलं की डोक्यांची संख्या 26 असावी, डोक्यांची संख्या 26. मग आता बघा गायींना पण एकच डोकं असतात आणि गुराखींना पण एकच डोकं असतात. मग गायींची किती डोकं झाले 23 आणि गुराखींची किती झाले 3. 23 + 3 26. डोक्यांची संख्या सुद्धा किती आहे 26. म्हणजे आपला ऑप्शन नंबर काय असणार? समजलं सगळ्यांना?